तर काय असतं? सुख असतं, दुःख असतं, रुसणं असतं, फुगणं असतं, रडणं असतं, हसणं असतं, तंडणं असतं, भांडणं असतं, असते आदळा आपड, तर कधी हर्ष उल्हासानं नाचणं असतं. साऱ्याच क्षणांनी गजबजणं असतं, कुणाचं साधं तर कुणाचं भारी असतं. कसंही असलं तरी आपलं घर शेवटी आपलं असतं. तर सीन असा आहे, घरातला मुलगा त्याच्या स्वप्नासाठी, कामासाठी घर सोडून गाव सोडून जात आहे आणि अशा पार्श्वभूमीवर ही कविता सुरू होते. कवितेचं नाव आहे घरटं सोडून जाताना. घरटं सोडून जाताना पाखराच्या डोळ्यात पावसाळा दाटला होता. घरटं सोडून जाताना पाखराच्या डोळ्यात पावसाळा दाटला होता. घरट्यालाही तेव्हा जणू कंठ फुटला होता. थरथरत्या कंठानं पाखराशी घरटं बोललं होतं. थरथरत्या कंठानं पाखराशी घरटं बोललं होतं. स्वप्न तुझं साकारल्यावर पुन्हा परतून यावंस तू. स्वप्न तुझं साकारल्यावर पुन्हा परतून यावंस तू. जीर्ण या घरट्याला खांद्यावरती पेलावंस तू. येऊ घातलेल्या वादळांना परतवून लावावंस तू. 2 शब्द प्रेमाचे 4 शब्द दिलाशाचे. 2 शब्द प्रेमाचे 4 शब्द दिलाशाचे भरभरून बोलावंस तू. आणि काहीच नाही जमलं शेवटी तर, आणि काहीच नाही जमलं शेवटी तर 2 थकल्या जीवांना पंखाखाली घ्यावंस तू. 2 थकल्या जीवांना पंखाखाली घ्यावंस तू. घरट्याला या प्रेमानं कवटाळून राहावंस तू. घरट्याला या प्रेमानं कवटाळून राहावंस तू. धन्यवाद.